श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या महाराष्ट्रामधील मोठी दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे 20 जून रोजी संध्याकाळी राहुरी शहरात आगमन होऊन मोठ्या उत्साहात तिचं स्वागत करण्यात आलंय। तसेच उद्या 21 जून रोजी सकाळी या सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे। यावेळी राहुरीकरांचे आदरातिथ्य आणि प्रेम पाहून दिंडी सोहळ्यामधील वारकरी अगदी भावुक झाले होते। राहुरी शहरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या सोहळ्यासाठी मोठी जय्यत तयारी नागरिकांकडून आणि सेवाभावी संस्थांकडून करण्यात आली होती। दरम्यान आज संध्याकाळच्या सुमारास राहुरी शहरामध्ये या दिंडी सोहळा आणि निवृत्तीनाथांच्या पालखीचं आगमन झालं। या पालखी सोहळ्याचे राहुरीकरांच्या वतीनं युवनेते हर्ष तनपुरे आणि खंडेराय देवस्थानच्या वतीनं रावसाहेब चाचा तनपुरे आणि सदाशिव शेळके, नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे आणि प्रशासनाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्वागत करून पालखीचं पूजन केलंय। दरवर्षीपेक्षा यंदा दिंडीमध्ये जास्त गर्दी बघायला मिळाली आहे। राहुरी शहरात जिकडे पाहावं तिकडे वारकरीच दिसत होते। विठ्ठल नामाच्या आणि ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये अवघं राहुरी शहर दुमदुमून गेलं होतं। त्यामुळे राहुरी शहराला प्रति पंढरपूरचं स्वरूप प्राप्त होऊन वातावरण अगदी भगवमय आणि भक्तिमय झालं होतं। राहुरी शहरामधील सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालय, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। यावेळी हजारो महिला, पुरुष भाविकांनी या पालखीचं दर्शन घेतलंय। ही पालखी मुक्कामाला होती। उद्या सकाळी या पालखी सोहळ्यानं डोंगरगड नगर मार्गे पंढरीकडे प्रस्थान होणार आहे।